आमच्याकडे एक छोटंसं एक इंटरेस्टिंग झाड आहे. तर ते इंटरेस्टिंग झाड बघण्यासाठी याला म्हणतात दहिमन पळस. आणि हा दहिमन पळसाचं वैशिष्ट्य असं आहे की जर कोणी नशा केली तर किंवा दारू पिला, थोडक्यात नशा इन द सेन्स थोडक्यात दारू पिली तर ह्या झाडाला जर स्पर्श केला तर त्याची पूर्ण दारू उतरू शकते. ह्या झाडाचे ही एवढी खासियत आहे. हे आपलं आगाध शास्त्र आहे. तर पण त्याचं म्हणजे हे किती इंटरेस्टिंग आहे, जे बॅचलर्स वगैरे येतात आणि इथे दारू करतात आणि जे पित नाही त्यांना माहिती असतं की दारू पिणारे किती त्रास देतात. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर जो दारू खूप प्यालेला आहे त्याला इथे येऊन बसवायचं आणि त्याला पकडायला लावायचं, म्हणजे बरोबर दारू उतरेल. आणि त्यासाठी तुम्हाला इथे MK मध्ये यावं लागेल, तर हा तुम्हाला अनुभव नक्की घेता येईल. MK फार्ममधील बाग बघून आम्ही निघालो पिंगोरी गाव पाहण्यासाठी. छान निसर्ग पाहत आम्ही पोचलो वागेश्वरी मंदिरामध्ये. 1734 सालचं प्राचीन काळातलं हे मंदिर होतं. अतिशय सुंदर आणि शांतता या मंदिरामध्ये होती. अर्थात आजूबाजूचं गाव देखील अतिशय शांत होतं. मला इथे आपले भारतीय जवान जे कारगिल युद्धामध्ये लढले त्यांचं स्मारकही बघायला मिळालं. या पिंगोरी गावाला एक इतिहाससुद्धा आहे आणि तो जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला या गावामध्ये यायला हवं. म्हणजे अर्थातच MK फार्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला हे पिंगोरी गाव पाहायला मिळेल. असं मस्त ऑफरोडिंग करून आम्ही आलो सनसेट बघण्यासाठी. इतका सुंदर निसर्ग बघून आम्ही तर तिथे रमूनच गेलो होतो. मग हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही आलो परत MK फार्ममध्ये. तर तुम्ही सकाळपासून बघतायच आहात की मी MK फार्म्समध्ये मस्तपैकी मजा करते. खूप गोष्टी नव्याने मला शिकायला मिळत आहेत. पण हा सगळा परिसर तुम्ही दिवसाचा बघितला आणि आता रात्र झाल्यानंतर, अंधार झाल्यानंतर काय सुंदर दिसतोय हे फार्म हाऊस. तर ते तुम्हाला मी दाखवते. सुंदर लाइटिंग आहे. चला या. जर कोणाला मस्तपैकी फोटोशूट प्लॅन करायचा असेल, प्री वेडिंग फोटोशूट करायचा असेल किंवा कुठल्याही पद्धतीतली, तर ह्या रिसॉर्टमध्ये एकदम छान असे पॉईंट्स आहेत की जिथे तुम्ही छान मस्तपैकी फोटोशूट करू शकता. ह्या 2 छान चेअर्स आहेत. इथे आता तयारी खरं तर चालू आहे शेकोटीची. आणि हा आरामदायी ही खुर्ची ज्याच्यामध्ये तुम्ही बसून शेकोटीचाही आनंद घेऊ शकता किंवा वरती जी चांदणं दिसतं खेड्यांमधलं ते तुम्हाला अनुभवता येईल ते इथे बसून. तर तुम्हाला मी अजून एक दाखवते. जसा हा एक स्पॉट आहे जो बसण्याचा आहे, 4-5 जण बसू शकतात, तसा हाही एक आहे. म्हणजे जर 2 फॅमिलीज आल्या आणि आपल्याला बसायला जागा कमी पडणार नाही आहे ह्याची त्यांनी पूर्ण सोय केलेली आहे. आणि हा एक छान एखाद्या आपण रस्त्यांवरती काय म्हणतात वेगळा रस्ता तयार केला ना तसा एक फिलिंग आहे. आणि जर कोणी कपल आले आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला एक छान कोझी जागा हवी आहे, त्यांचा रोमॅन्टिक जो पण आहे तो त्यांना एकमेकांबद्दल जे काही फिलिंग आहे ते जर व्यक्त व्हायचं असेल तर ही परफेक्ट जागा आहे. एक छानसं कॅन्डल लाईट डिनर इथे होऊ शकतं आणि त्यांचं प्रेम व्यक्त होऊ शकतं. इथे हा स्विमिंग पूल आहे. मी तर अशी मस्तपैकी गोव्याला आल्याचं मला फिलिंग होतं आहे हे असे बेड बघून. अरे यार, अमृता कुठे गेली? अमृता ये इथे झोपूनच फोनवर बोल. फुल फील घे. आता स्विमिंग पूलमध्ये इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जकुझी सुद्धा आहे आणि त्याचा फिलिंगच खूप वेगळं आहे. खरं तर आता मला जायची इच्छा खूप होती पण थंडी असल्यामुळे मी उद्या सकाळी इथे जाणार आहे. पण हा जकुझीचा फील स्विमिंग टँकमध्ये मिळतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या बाजूला
जे आता तुम्हाला दिसतंय ते लहान मुलांसाठीचं आहे. म्हणजे ज्यांची हाईट थोडीफार कमी आहे ते तिथे जाऊनही खेळू शकतात असं आहे. मम्मी. एवढं काय रे? एवढं काय नाही, छान आहे. आला थंडीचा महिना. अरे टाक ना, नाही तर मी ढकलेन तुला. ढकलू? अरे माझी पॅन्ट ओली होईल. ढकलू का तुला? एवढं पण नाही यार थंड पाणी की आपण असं करू. अरे यार. अशा थंडीमध्ये खूप छान गरम गरम जेवण, ताजं ताजं, मजा आहे. The next day. अगदी भुसभुशीत आहे. म्हणजे कशी असते माहिती आहे? बसू का हो मेडिटेशन करायला? हो. कशी बसशील? अशी बसले तर माझे शॅडो दिसेल ना. मेडिटेशनला इथे बघणार ना. हो का? तर आता मी चालली आहे स्विमिंग पूलमध्ये. अमृता ऑलरेडी स्विमिंग पूलमध्ये गेलेली आहे. ते बघा तिचं काहीतरी चालू आहे, लहान मुलांच्या ठिकाणी ती डुमती आहे. आणि इथे आहे रेन डान्स. आता ते आम्हाला म्हणत होते की लावू का तुमच्यासाठी, पण आता मला असं वाटतं की आम्ही दोघीच जणी रेन डान्समध्ये काय करणार. पण तुम्हाला एक जागा दाखवायची आहे. रेन डान्स किंवा स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी एक इथे असं छान वॉश बेसिन पण केलेला आहे. आतमध्ये लेडीजसाठी टॉयलेट बाथरूम्स आहेत. जर चेंजिंग काही करायचं असेल तर सेपरेट बाथरूम्स आहेत. इकडे जेंट्ससाठी पण वॉशरूमची सोय केलेली आहे त्यांनी. म्हणजे जर तुम्ही इथून आला की पटकन चेंज करायचा आणि तुम्ही परत काय तुमच्या रूम्समध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तशी खूप छान सोय आहे. आता आम्ही जातो स्विमिंग पूलमध्ये. तर आता फायनली माझी पाण्यात जायची वेळ झालेली आहे. का रे? नाही गरम आहे, गरम करून घेतले. खूप गार आहे पाणी. जरा खूप गार आहे पाणी. खूप थंडी आहे, खूप थंड पाणी आहे. मी ह्याच्यापेक्षा नाही जाऊ शकत आहे कारण खूप थंड पाणी आहे. त्यामुळे माझ्यातले पेशन्स उगाच काय तू आता एवढी भिजली आहेस ना. पण मला जरा प्रॉब्लेम होतो. खूप गार वाटतं मला. कुठे गार वाजते तिथे? ऐक एक पायरी खाली आहे. तू वरती गार आहे. आधी एक पायरी खाली आहे. हळूहळू ये तरी आधी. नाही एक पायरी आहे. मी खेचत नाहीये. आता खूप थंडी वाजते, भूक लागली आहे. त्यामुळे अमृता माझ्यासाठी ऍपल घेऊन बसलेली आहे. चहा पाहिजे आता. A few moments later. आता खरं तर आमची ह्या फार्म हाऊस MK फार्म हाऊस मधून निघण्याची वेळ आलेली आहे. कारण 2 ते 3 दिवस आम्ही खरं तर इथे होतो आणि अगदी फॅमिली सारखं वातावरण आहे. आम्ही इथे रमलो होतो. आम्ही आमच्या घराला पूर्णपणे विसरून गेलो होतो.
आणि मी जे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते तर त्याच्यामधला एक आहे तो मिथुन दादांचा आहे. ते इथले मॅनेजर आहेत. तुम्ही कधीही यांना कॉन्टॅक्ट करा आणि ते खरंच खूप छान आहेत. फॅमिली आहे, त्यांच्याकडे खूप नॉलेज सुद्धा आहे ॲग्रिकल्चरच्या बाबत. ते म्हणजे आम्हाला काही झाडं तर माहितीही नाही आहेत, त्याचं काय करायचे असतात, म्हणजे खतं कुठली टाकायची असतात, ही सगळी माहिती यांच्याकडे आहे. म्हणजे जर तुम्ही इथे आलात तर फक्त तुमची एन्जॉयमेंट होणार नाही, तर तुम्हाला खूप सारं काही शिकायला मिळेल. आणि ते खूप मनापासून सगळ्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडली आहे खरं तर 3 दिवस झाले. सो थँक्यू मिथुन दादा. आमच्याकडनं गिफ्ट तुमचं. अरे बापरे थँक्यू. मोर पिसा असतात ना इथे, मोर आहेत भरपूर. हा आम्ही ऍक्च्युली काल बघितलं. काल इथे संध्याकाळी हरणं सुद्धा आलेली होती आणि इथे पहाटे 3 वाजल्यापासून पहाटे येतात 3 ना. वाजेपासून मोर चालू असतो. इथे शेत जे आहे या फार्मचं, तर तिथे मोर येतात आणि त्यातले हे आहेत. म्हणजे हे मी विकत घेतलेले नाहीयेत, हे आजच सकाळी भेटले. आजच. वा वा. हो. म्हणजे जर तुम्हाला खरंच मोराचं पीस मोर बघायचं असेल ना तर इथे यायलाच पाहिजे, कारण असा समोर असतो. म्हणजे आपण कुठेतरी राजस्थानला जातो त्याची गरज नाहीये. MK फार्म मध्ये आल्यानंतर मोर, तुम्हाला हरिण आहेत, ससे आहेत. ससे आहेत. आणि मी कालच ऐकलं यांच्याकडून ते एवढं मोठं, तुम्ही काय बघितलं होतं? घुबड घुबड. आणि त्याचा घुबड साईज एवढा मोठा होता. सो तुम्हाला सगळे प्राणीही इथेच बघायला मिळणार. म्हणजे सगळं सगळे पॅकेज इथे तुम्हाला MK फार्म मध्ये मिळणार आहे. सो थँक्यू दादा. तर तुम्ही बघितलं का आमचं MK फार्म? कसं वाटलं तुम्हाला? हे तर तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलंय, पण इथे येऊन जर बघितलं ना तर अजून खूप सुंदर काही बघता येणार आहे तुम्हाला. मी तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीही तुम्ही इथे येऊन इथलं जे काही निसर्ग आहे, जी शांतता आहे, ती खरंच तुम्ही अनुभवायला हवी असं मला वाटतं. आणि तुम्ही जर लहान मुलांना घेऊन आलात, खरं तर इथे शाळेची सहल तर यायलाच पाहिजे. कारण याचं कारण असं आहे, हे फार्म ज्या गावामध्ये आहे ते एक ऐतिहासिक गाव आहे. त्याची एक हिस्ट्री तुम्हाला कळणार आहे. शिवाय इथे अनेक प्रकारची झाडं आहेत की ती आमच्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलांना अजिबात माहिती नाहीत. आणि ती जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला या फार्म मध्ये यायलाच हवं आहे. म्हणून तर याचं नाव आहे ना, MK फार्म ॲग्रो टुरिझम असं पूर्ण नाव आहे ह्याचं. आणि शिवाय जर तुम्हाला लग्न समारंभाचे जे काही हळदीचे, मेहंदीचे, छोटेसे संगीत असं काही करायचं असेल तरीही हे फार्म अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कोणतंही काहीही फंक्शन करायचं असेल, सहल काढायची असेल, काही ऐतिहासिक गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील आणि एन्जॉयमेंट करायची असेल तरीही हे फार्म अतिशय अप्रतिम आहे. मी तर आलेली आहे आणि आता माझं नेहमी ठरलेलं आहे की इथेच यायचंय. सो चला, आता वेळ नका बघू. हा व्हिडिओ बघितलात ना, आता लगेचच MK फार्म ला यायचंय आणि कसं वाटलंय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. चलो बाय बाय.